हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल इज टूश फॉर यू. तर आम्ही आता परत एका पिकनिक स्पॉटवर जात आहे. तर तुम्हाला याच्या पुढे जी माहिती आहे ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊन टाकेन. तो ये हम लोग स्टॉप लेते हुए एसके वाइन्स. यहाँ का फेमस वाईन एसके वाईन. इकडनं आम्ही स्टॉप घेतलाय. आता चाललोय. पावसाने एवढी कमाल दाखवली आहे ना, तर आम्हाला कुठे थांबून असं वनभोजन करायचा टाइम भेटणार नाही आहे असं वाटतंय. बघूया, जर भेटलं तर व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला. कर्जतवरून आम्ही जात होतो, तर इथे मध्येच आम्हाला एक स्पॉट भेटला. कारण की पाऊस एवढा जोर होता, तर वॉटरफॉलला आम्ही जाऊ शकत नाही. तर मग आम्ही मध्ये एक स्पॉट बघितला. तर इकडे एक पेट्रोल पंप होता बंद, तर तिथे आलो. तर तिकडे हॉटेल मालकाने आम्हाला बोलवलं की तुम्ही इकडेच जेवा म्हणून. तर आम्ही मग त्यांच्या इथे आलो आणि मग त्यांनी आम्हाला इथे आमचं घरातून आणलेलं पावभाजी तर तिथे आम्हाला खायला दिलं. तर हे सर्व आम्ही इकडे खातोय आणि ही सगळी आम्ही पावभाजी आणलेली. हे बघा, ही पावभाजी आणि हे पाव. आणि हे ते पेट्रोल पंप. आम्ही इकडे बोललो इकडे बसून खातो म्हणून. हा हॉटेल सीताई हे या हॉटेलचं नाव आहे. इथे पेट्रोल पंपच्या बाजूलाच बंद पडलेलं पेट्रोल पंप आहे. तिथेच यांनी आम्हाला खायला दिलं. ॲक्च्युली असं कोण करत नाही, स्वतःच्या हॉटेलमध्ये असून आम्ही बाहेरून आणलेलं तर ते आम्हाला खायला दिलं. खूप ॲक्च्युली इथे बोललो आता काहीतरी मागवायला लागणारच, कारण की त्यांनी एवढी चांगली हे केलं. म्हणजे आमचं जेवण आणि आम्ही आणलेलं ते त्यांनी आम्हाला खायला दिलं. तर बोललो इकडनं पण आपण काहीतरी ऑर्डर करूया. तर आम्ही कांदा भाजी म्हणून ऑर्डर केली. आता बघा, आता आम्ही इकडनं जस्ट आमचं कम्प्लीट झालं आहे पावभाजी वगैरे खाऊन. तर कॉफी इकडे मागवली आणि चहा येताना कॉफी, चहा आणि हा पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही. आणि इकडचे ओनर आहेत, थोड्या वेळाने होतं त्यांना. हे आम्ही पेमेंट करतोय. आणि तुम्ही ओनर आहेत ना काका इकडचे? नाव काय तुमचं? रामचंद्र हजारे. सीताई हॉटेल ना तुमचं? आणि इकडचा ॲड्रेस काय असेल? कर्जत चौक हायवे. तर यांनी आम्हाला इथे आमचं स्वतःचं जेवण आणलेलं ते आम्हाला खायला दे. त्याबद्दल धन्यवाद काका, थँक्यू. हो हो नक्की. आणि मला माहिती आहे जे बघतायत ते पण इकडे नक्कीच व्हिजिट करतील. आणि इकडे आम्ही थोडंफार खाल्लेलं आहे. इकडे त्यांची बाहेर आतमध्ये बसायची स्पेस आहे आणि हा बाहेरचा व्ह्यू. आणि इकडचं फूड पण अतिशय, म्हणजे आम्ही भजी आणि कॉफी आणि टी मागवली. त्याची टेस्ट खूप उत्तम होती. अरे दीपक, एवढा थोडी पावसात ॲक्च्युली इथे आमच्यावर एक सीन झाला. मी स्वतः शॉक झालो तर सांगते काय. ॲक्च्युली जिजू मोबाईलमध्ये बिझी होते आणि टक्कर. नशीब थोडीच टक्कर मारली आहे, नाही तर अरे नशीब तो डोर ओपन होतोय. अरे मी उतरलो, बोललो आता खाणार कोणतरी. देख रहे तो अपना ही गाडी आहे पीछे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की जरा चालवताय तर मोबाईल वगैरे यूज नका करू, नाही तर असे सीन होतात. आणि ते स्पीडमध्ये पण नव्हते, फक्त मोबाईलमध्ये बघत होते, त्यामुळे असं ॲक्सिडेंट झालं आहे. सो जरा केअरफुल राहा गाडी चालवताना. तर फायनली आम्ही ब्रिक विलामध्ये पोचलो आहे. हा इथे असा बोर्ड दिसेल, त्यातून हा गेट आता लावला आहे. आम्ही आलो आहे सगळे, त्यामुळे तरी अशी याची एंट्री.
इथे वाटतं हा किचन आणि जे केअरटेकर्स आहेत त्यांच्यासाठी रूम आहे हा. आणि इकडे कार पार्किंग आहे. तर आमच्या 3 कार इकडे लागल्या आहेत या. आणि एंट्री आहे अशी. आणि हा राईट साईडलाच आपला ब्रिक विला. ॲक्च्युली हा विटांचा पूर्ण रूम आहे, त्यामुळे त्याला ब्रिक विला, ब्रिक्सचा रूम आहे म्हणून त्याला ब्रिक विला असं नाव देण्यात आलं आहे. तर मी त्याचं रूम टूर तुम्हाला थोड्या वेळात देतो, तोपर्यंत बाहेरचं दाखवतो. जसं राईटला एंट्री केल्यावर रूम आहे, तसं सरळ तुम्हाला एक ओपन यांचा फोटोशूट चालू आहे. हा तुम्हाला एवढा लॉन एरिया भेटतो, इथे तुम्ही क्रिकेट वगैरे. आता पाऊस जास्त असल्यामुळे आपण म्हणजे तेवढा गेम खेळू शकत नाही, म्हणजे क्रिकेट वगैरे, बट सफिशियंट आहे क्रिकेट वगैरे खेळायला जर क्लीन म्हणजे रूम एरिया असेल तर. आणि त्याच्याच बाजूला लागून हा आहे स्विमिंग पूल एरिया. आहे गाडीत आहे. हा आपला स्विमिंग पूल एरिया आहे एवढा. आणि ते रेन डान्स पण आपल्याला देण्यात येत आहे. आणि समोर पण खूप पाऊस चालू आहे आणि स्टील स्ट्रगल चालू आहे आमचे पावसाने. खूप म्हणजे ॲक्च्युली पाऊस खूप चांगला आहे असं म्हणायला नको, पण सीन काय आहे आज खूपच जास्त आहे, त्यामुळे आम्हाला कुठे काय ॲक्टिव्हिटीज वगैरे करायला भेटत नाही आहे. पूर्ण चिखल वगैरे थोडं झालं आहे, तर आम्ही थोडं जाऊन येतो आहे बाहेर, बघूया काय भेटतं आहे. इव्हनिंग सेक्स कॉफी वगैरे अशा नजारा आपल्याला भेटणार नाही. फक्त पावसाळ्यात यायचं, नजाराच नजारा आहे वा. आणि हा विला आपला 3 BHK आहे, सफिशियंट फॉर 40 पीपल. आणि स्विमिंग पूल पण खूप मोठा आहे त्या हिशोबाने. ड्रिंक्स वगैरे, टी कॉफी नाश्ता वगैरे जे पण असेल ते आपण इकडे करू शकतो. गुड मॉर्निंग गाईज. 8 वाजता उठायचा प्लॅन होता, पण पाऊस काल एवढा होता रात्री आणि वातावरण जे थंड झालेलं त्यामुळे झोप जास्त झाली. आणि आपला 9:30 वाजता आता ब्रेकफास्ट लागेल. तर पाऊस काय थांबायचं नाव नाही घेतं, त्यामुळे आमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या, गेम्स होते ते राहून गेले. हां बोल. हो जायचं तुला नदीत. तर ही नदी जर आपण नॉर्मल कधी व्हिडिओ बघितला असेल ब्रिक विलाचा तर तुम्हाला समजेल ह्या नदीला पाणी किती असतं. आणि आता बघा ही पाणी किती आहे, पूर्ण भरून वाहते फोर्सने, कारण की पाऊस काय थांबलाच नाही 2 दिवस. पण एक चांगलं वातावरण आहे झालं ह्या इथे. बघूया कसं काय ब्रेकफास्ट आता बघा कसं काय. तर इथे आपल्याला 3 BHK भेटतो. 3 BHK मध्ये तुम्हाला आता रूम टूर देतो मी. हा पहिला रूम, हा थोडा छोटा रूम आहे.
वॉशरूम वगैरे सर्व आहे आणि AC. ठीक आहे. हा दुसरा रूम, हा मोठा आहे आणि स्पेशियस रूम आहे. 2 रूम मोठे आणि 1 रूम छोटा दिला इथे. इथे पण AC भेटणार प्लस एक्स्ट्रा मॅट्रेस आणि वॉशरूम. आणि आता आपण जाऊया तिसऱ्या रूमकडे. आहे तिसरा रूम, हा पण स्पेशियस रूम भेटेल. AC आणि एक्स्ट्रा मॅट्रेस आणि समोर वॉशरूम आणि एक फ्रीज आहे, तो एका रूममध्ये देतो. आणि इथून समोरच बाल्कनी म्हणजे जातो. हा एवढा तुमचा गॅलरी टाईप आहे. आणि इकडे एक चांगली गोष्ट आहे की कपडे सुकायला एक त्यांनी आणून ठेवलं. पण रात्रभर पाऊस असल्यामुळे ते कपडे काय सुकले नाहीये. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. आम्ही इकडे आता घरगुती जसं 3 पत्ती चालू केलंय. पाऊस थांबत नाही बाहेर, तर आपण काही गेम्स खेळू शकत नाही. त्यामुळे 3 पत्ती. हा येतोय. पंधरा 3 हजार ना. 15 थांब. आणि अशा प्रकारे पहिला राऊंड मारलेला आहे. आता आला आहे 9:30 वाजले. नाश्ता रेडी झालाय. बघूया आता काय कांदा. अच्छा मिसळ पाव आहे. हो भुर्जी. आताशी थोडा पाऊस थांबलाय, पण मला वाटत नाही हा जास्त वेळ थांबेल. पाऊस पडणारच आहे. ते म्युझिक सिस्टीम त्यांची. स्टार्ट 1 2 3 9 2 3 9 2 3 चला होय प्रॅक्टिस ना. आता प्रॅक्टिस संपली. चल 4 चान्स बाकी. 4 चान्स बाकी आता. ठीक आहे 1 2 3. आता आपण एक गेम खेळतोय स्विमिंग पूल मधला स्विमिंग रेस. तर आणि ना बायको आपल्या खांद्यावर बसली पाहिजे. बायको कसं? हा बायको पाहिजे पूर्ण.
चालत आलं. हा तो पोचला पण तुषार दादा. आता आमचे गेम खेळून झाले तर आता इकडे रेन डान्स ही पण फॅसिलिटी आहे इकडे, तर आता ते चालू केलंय. अरे काय चाललंय बाई. इथे आम्ही क्रिकेट आता चालू केलंय मध्येच. ओली ऍक्च्युली ते ग्राउंड आहे इकडे, हे नाही हे क्रिकेटसाठी वगैरे ग्राउंड आहे, पण त्यामध्ये प्ले नाही केलं म्हणून आपण आता इथेच चालू केलं. हा जो ब्रिक विला आहे तो मी ऍक्च्युली 1 महिना आधी बुक केलेला, त्यामुळे मला जरा कमी कॉस्ट मध्ये पडला. 2021 मध्ये पडला असं समजा. 2100 आणि प्लस क्वांटिटी आमची होती 20 जणांची, त्यामुळे आम्हाला 2100 मध्ये. अदरवाईज तो आम्हाला 2300-2400 मध्ये ह्या सीझन मध्ये भेटला असता. जर तुम्हाला कोणताही विला बुक करायचा असेल तर 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे कोणत्या सीझन मध्ये आपण जातोय, तर ज्या सीझन मध्ये आपल्याला जायचं आहे त्या 1 महिना 2 महिन्या आधीच आपण बुकिंग करून ठेवा. त्यामुळे आपल्याला एक बजेट फ्रेंडली अमाऊंट भेटते, कॉस्ट भेटू शकते. ठीक आहे. सेकंड थिंग इज क्वांटिटी किती आहे आपली, त्या बेसवर पण आपल्याला बजेट, आपल्याला अमाऊंट जी आहे ती आपल्याला भेटून जाते. तिसरी गोष्ट आहे की तुमची बार्गेनिंग स्किल कशी आहे त्यावर डिपेंड आहे. कारण की जर समजा 2200 मध्ये जर तुम्ही कसे करून 2000 वाटताय तुमच्यावर आहे. तर मी अजून एक चौथी गोष्ट तुम्हाला सांगतो की कधीही आपण बुक करताना, विला बुक करताना ना एकाच डिपेंड नका राहू, एकाच साईटवर डिपेंड नका राहू. 4-5 विला तरी बघा, तिथे कॉस्टिंग काढा, त्याच्यानंतर एक फायनलाइज करा. त्यामुळे तुम्हाला एक बजेट फ्रेंडली अमाऊंट भेटेल आणि एक चांगला विला पण भेटू शकतो. तर आता याचे स्टँडर्ड पॅकेज काय ट्रिक विलाचे, तर वीकेंड चार्जेस आहेत 2200 ते 2500 मध्ये डिपेंड ऑन सीझन. ओके. आणि डे पॅकेज आहे 1000 रुपीज, ते पण 900-1000 डिपेंड ऑन सीझन. ठीक आहे. आणि प्लस वीकडेचे चार्जेस थोडे वेगळे असतील, म्हणजे पकडा 1800 ते 2000च्या मध्येच असतील, ते पण डिपेंड ऑन सीझन. ओके. आणि कपलसाठी पण ते देतात, बट फॉर वीकडेज ओनली कपलसाठी. तर त्यांचे पण चार्जेस आहेत 4500 पासून स्टार्टिंग आहे. तर डिपेंड ऑन किती तुम्ही कपल्स येणार आहेत त्याच्यावर. तर ह्या हिशोबाने तुम्ही हा विला बुक करू शकता. आणि मी जो कॉन्टॅक्ट नंबर, ऑल द डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ घेऊन मी येत राहीन आणि एक चांगली इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आणत राहीन. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन इन्फॉर्मेशन सकट. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि एन्जॉय करा. थँक्यू.